नमस्कार, मी चैताली आणि चैताली व्लॉगमध्ये आज तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत. आज श्रावण सोमवार. सकाळी डाळ भाजी आणि भोपळ्याची अशी मिक्स अशी भाजी केली. नंतर अंघोळ वगैरे केली. देवाची काही भांडी जी आहे तीच म्हणजे ती घासायची होती ती साफ केली. नंतर देवघर पण मी झोपलेली असल्यामुळे आता खूप दिवसापासून देवघरावर पण फार धूळ झाली होती ती साफ केली. शेवटी कसं असतं, बाईच्या म्हणजे घरच्या बाईचा हात जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत कामवाल्या बायांच्या भरोशावर घर सोडणं म्हणजे नेहमी म्हणजे काहीतरी काम करत असणाऱ्या बाईला खूप जड जातो. आणि मला तर म्हणजे घर साफ ठेवायची काय म्हणतात त्याला एक व्यसनच आहे. मला जर थोडी जरी धूळ घरात दिसली तरी मला म्हणजे जेवण सुद्धा धकत नाही. असं वाटतं आधी हे स्वच्छ करावं आणि नंतर मला छानपैकी जेवण धकतं आणि झोप सुद्धा लागते. आता खूप दिवस झाले देवपूजा म्हणजे म्हणजे आता थोडी थोडी करता येत आहे, बसता येत आहे. तर थोडं कसं तरी खुर्चीवर बसून देवपूजा करत आहे. पण आज श्रावण सोमवार होता, सोमवाराची पूजा करायची होती, त्यामुळे बेल्ट लावलाय बरं का. बेल्ट लावूनच काही जण कमेंट करून सांगतात की ताई तुम्ही बेल्ट नक्की वापरा. जरी तुम्हाला बरं वाटत असेल तरी सुद्धा तुम्हाला काही दिवस काळजी घ्यावी लागेल. बरोबर आहे, तुम्हाला माझी काळजी आहे. बेल्ट लावला आहे आणि नंतर मग पूजेला बसली आहे. आधी शंकराला अभिषेक केला. पाणी, दूध, फुलांनी शिंपडलं, अभिषेक केला. नंतर त्याची पूजा केली आणि नंतर मग बेलपत्र व्हायला सुरुवात केली. बेलपत्र जी आहे ती आधीच तोडून ठेवली होती आणि 108 बेलपत्र ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा जप करत बेलपत्र वाहिली. पूजा म्हणजे बेलपत्र वाहून झाले, त्यानंतर फुलं वाहिली आणि फुलं वाहिल्यानंतर आज जे आहे ते तिळाची जी शिवामूठ होती ती सुद्धा वाहिली आणि नंतर आरतीची तयारी केली, आरती केली. आरती तुम्ही कुठली आरती म्हणता ते म्हणजे श्रावणात जेव्हा सोमवार असतो तेव्हा तुम्ही कुठली आरती रोज म्हणता म्हणजे सोमवारी म्हणता ते मला नक्की सांगा. मी तर शंकराची आरती म्हणते, म्हणजे जी आता तुम्हाला ऐकू येईल सुद्धा म्हणजे व्हिडिओमध्ये. आणि तरी सुद्धा तुम्ही सांगा मला की तुम्ही नेमकी कुठली आरती श्रावण सोमवारी म्हणता. तुमच्या काही जणांना मी म्हटलं होतं की मला प्लीज कमेंट करून सांगा. की नंतर मग एकदा घंटानाद केला, आरती केली आणि मी तुम्हाला राहिलंच की मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही स्पाईनच्या सर्जरीबद्दल तुमचे काय मत आहेत ते प्लीज मला कळवा. मध्येच दुसरा विषय काढते आणि नंतर जप केला आणि बाहेर सुंदर पाऊस सुरू होता. एकदा बाहेर आले, बाहेर निघणं फार कमी होत आहे आणि बाहेरचं थंड वातावरण बघितलं. माझी झाडं कशी आहे त्यांच्यावरून एकदा हात फिरवला आणि प्लीज तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा स्पाईन सर्जरीबद्दल. धन्यवाद, बाय.